सिंचना, तू आज मला खूप जास्त हर्ट केलं हा. सिंचना बाळा, का असं वागली असशील तू? अगं परवा तू भावनाच्या सोरोटीला आलीस तेव्हा मला खरंच वाटलं सगळी भांडणं मिटली आता. मग का वागलीस तू असं? मला ते जाणून घ्यायचं होतं की हॅरी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं प्रकरण कुठपर्यंत आलंय, म्हणून मी आले होते. जो अगं, लाज वाटायला पाहिजे तुला. हेवा वाटावं असं समजूतदार सासर मिळालंय तुला. इतकी प्रेम करणारी माणसं आहेत तिथे. जीव ओवाळून टाकणारा नवरा मिळालाय तुला आणि तू हे असं वागतेस. खरंच मला ना तुला माझी मुलगी म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते आता. हे बघ सिंचना, आमच्या विरोधात जाऊन तू या मुलाशी लग्न केलंस. इतकी वर्ष संसार केला आणि आता लग्नानंतर हे बाहेर जे काही ठेर केलेस ना, तुला काय वाटलं हे सगळं करून तुला या घरामध्ये आम्ही राहू देऊ? नाही, या घराशी आता तुझा काडीचाही संबंध नाही. चालते हो इथून, अगं आजी, पण ऐक तरी. चालते हो इथून. पप्पा, तुम्ही ऐकलत ना आजी काय म्हणते ते? तुम्ही जर मला काढलं तर मी कुठे जाऊ? ते घर तुझं नाही आहे सिंचना, तुझं घर तुझं सासर आहे. तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. तिथून पुढे या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद असतील. दादा, आई अगं तू तरी समजा. आई सिंचू, ह्या बाबतीत मी तुझी कधीच बाजू घेऊ शकत नाही. लाज वाटते मला तुझी. 1 मिनिट सुद्धा घरात थांबू नकोस. ताबडतोब निघून जा इथून. रेणुकाताई, अहो हा असा निर्णय घेऊ नका हो. तुम्हाला माहिती आहे ना, ती रागावलेली आहे आमच्यावर. ती आमच्या घरी येणार नाही. मग कुठे जाईल पोर? तिचं घर आहे, तिथं जाईल ती. वा पप्पा वा, म्हणजे चूक हिने केली आहे आणि तुम्ही लेकीला शिक्षा सुनावून मोकळे झाले. आणि हिचं काय, तुमच्या सुनेचं काय? जेव्हापासून ही बया आपल्या घरात आली आहे ना, तेव्हापासून गाडे पाटील घराण्याला ना साडेसाती चालू झाली आहे. आणि हो पप्पा, स्वतःच्या मुलीला घराबाहेर काढण्याऐवजी ना या अपशकुनी बाईला घराबाहेर काढा, म्हणजे सगळं ठीक होईल. बास झालं वहिनी, बास झालं. तुम्हाला भावनाबद्दल बोलायची संधीच पाहिजे असते. घरी काहीही घडलं तरी त्याचा सगळा दोष भावनावरच देत असतो. दुसरा काय जमतं तुम्हाला?